स्टार्ट. नमस्कार, MBP स्टार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शिरूर कासार शहरातील जे सिद्धेश्वर संस्थान आहे, सिद्धेश्वर संस्थानचे जे महंत आहेत स्वामी विवेकानंद शास्त्री महाराज, तर आज ते हे संस्थान सोडून जाणार आहेत अशी आपल्याला माहिती कळाली आहे. आणि त्याच्यानंतर अनेक लोकांचे स्टेटस वगैरे पाहिले, काही गावातील मंदिरावर फलक पाहिले, बॅनर पाहिले, त्याच्यावर देखील त्यांचा उल्लेख केलेला आहे की स्वामीजी तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. अशा प्रकारचे देखील बॅनर मोठ्या प्रमाणामध्ये इथं सिद्धेश्वर मंदिरावर लावलेले आहेत. आज इथं शहरातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणामध्ये जमलेले आहेत. आपण त्यांच्याकडून त्यांच्या भावना काय आहेत आणि अधिकची माहिती काय आहे त्यांच्याकडून घेणार आहोत. माझ्यासोबत इथं ग्रामस्थ आहेत. आज स्वामीजी हे संस्थान सोडून जाणार आहेत अशी माहिती आम्हाला कळाली आहे. तर काय माहिती सांगाल याच्याविषयी? शिरूर या ठिकाणी श्री सिद्धेश्वर संस्थान हे तालुक्याचे एक श्रद्धास्थान आहे आणि स्वामीजी हे 18 पगड जातीच्या सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन जाणारे एक स्वामीजी आहेत. आणि स्वामीजीचा स्वभाव म्हटलं तर या बीड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासारखं एक व्यक्तिमत्व आपल्याला पाहावयास मिळत नाही. परंतु आम्ही भाविक भक्त म्हणून त्यांनी हे शिरूर सोडणं अयोग्य आहे आणि आमच्यावर अन्याय होईल या भाविक भक्तांवरची जो सांप्रदायिकाचा जो त्यांनी जाम बसविला आहे तो आमच्यापासून दुरावून घेऊन जाऊ नये अशी न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराजांना विनंती आहे की आमचे स्वामीजी आम्हाला शिरूर याच ठिकाणी राहावेत अशी मी स्वामीजींना विनंती करतो. आज मोठ्या प्रमाणामध्ये शहरातील भाविक भक्त, नागरिक, महिला, त्याच्यानंतर लहान मुलं देखील मंदिरावर आलेले आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने लोक आपल्या भावना व्यक्त करीत आहेत. काही महिलांना, लहान मुलांना देखील अश्रू अनावर होत आहेत. काय माहिती सांगाल? त्याचं कारणच असं आहे की या सिद्धेश्वर संस्थानावर गेल्या 17 वर्षापासून या गादीवर हरिभक्तपरायण स्वामी विवेकानंद शास्त्री महाराज हे बसलेले आहेत आणि गेल्या 17 वर्षामध्ये त्यांनी या संस्थांवर आणि या शहरामध्ये अध्यात्म आणि आधुनिकता या दोन्हीची सांगड घालून ह्या लोकांचं प्रेम जिंकलेलं आहे. ह्या लोकांवर एक आपुलकी, एक माया अशी लावलेली आहे. त्यामुळं आज पूर्ण ग्रामस्थ यांची जी प्रतिक्रिया आहे ती खूप भावनिक आहे आणि खूप भावनाविवश लोक झालेले आहेत. आज सर्व ग्रामस्थांचं एकच म्हणणं आहे की स्वामीजी तुम्ही हे संस्थान सोडून जाऊ नका. नेमकं असं काय घडलं की संस्थान सोडण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे? नाही, माहिती अशी कुठलीही माहिती नाहीये, परंतु त्यांचं फक्त एकच सांगणं आहे की मला माझ्या गुरूंचा आदेश आहे की हे संस्थान सोडून त्यांना दुसऱ्या कुठल्या संस्थांवर जायचं आदेश गुरूंनी दिलेला आहे अशी इथपर्यंत माहिती मिळतीये. बाकी याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही माहिती त्यांच्याकडून किंवा संस्थानाकडून ग्रामस्थांना मिळालेली नाहीये. ग्रामस्थ हे खूप भावनिक झालेले आहेत आणि आज त्या पद्धतीने त्यांच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आज सिद्धेश्वर संस्थानचे जे महंत आहेत स्वामी विवेकानंद शास्त्री महाराज, तर ते हे संस्थान सोडून जाणार आहेत अशी माहिती कळाली होती. आणि गावामध्ये अनेक व्हॉट्सअपचे ग्रुप आहे, फेसबुक आहे, वेगवेगळ्या सोशल मीडियावर लोक आपल्या भावना व्यक्त करत आहेत. काही लोकांनी अन्नत्याग देखील केला. बाबांनी म्हणजे शास्त्री बाबांनी जे रोपटं आम्हाला दिलेलं आहे, या रोपट्याने आमचं इथलं काय पलट केलेली आमच्या संस्थानाची. आणि हेच स्वामीजी आम्हाला इथं राहावा, हेच आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं, सगळ्या शहराच्या पंचकृषी वतीने हीच विनंती आहे. आणि स्वामीजी आम्हाला हेच राहावा म्हणून ही कळकळीची विनंती स्वामीजीला महाराजांना. ज्यावेळी शिरूर कासार शहरावर सिंदफणा नदीचा महापूर आला होता, त्यानंतर नदीमध्ये जे नदीकाठचे जे लोक होते त्यांची देखील घर याच्यामध्ये वाहून गेले होते, त्यावेळेस स्वामीजींनी पुढाकार घेऊन या लोकांना मदत देखील केली होती. सगळ्यात मोठं स्वामीजींचा वाटा याच्यात. सगळ्यात आधी स्वामीजी आले, सगळ्यात लोकांना सांगितलं. आणि स्वामीजीमुळे हे 10 जे गावातले आमच्या लोक आहेत शहरातले, यांनीच वर्गणी करून स्वामीजीच्या म्हणण्यावर 10 गोरगरीब लोकांनी सगळे देऊन गोरगरिबाचं पूरग्रस्तांची मदत स्वामीजी म्हणजे सगळ्या गावकऱ्यांनीच केली. पण स्वामीजीचा हात सगळ्यात मोठा आहे आणि हाच स्वामीजी आमच्या शहराला सोडून जाऊ नये, आमच्या संस्थानाला सोडून जाऊ नये ही कळकळीची विनंती आहे. आज अनेक लोक मंदिरावर येत आहेत, महिला आहेत, लहान मुलं आहेत, त्याच्यानंतर वयोवृद्ध लोक आहेत. प्रत्येक जण स्वामीजींकडे मागणी करत आहे, रडत आहेत किंवा त्यांना अश्रू देखील अनावर होत आहेत. आणि स्वामीजी तुम्ही गाव सोडून जाऊ नका, संस्थान सोडून जाऊ नका अशी देखील मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. याच्यात काय बदल होईल? नाही, व्हायलाच पाहिजे. खरं तर स्वामीजींची नाळ लहान लेकरापासून माता भगिनी सर्वच शिरूर शहरातील लोकांसोबत जोडलेली आहे. ज्यावेळेस आपल्या सिंदफणा नदीला महापूर आला होता त्यावेळेस स्वामीजी पुढे येऊन स्वामीजींनीच एक व्हिडिओच्या माध्यमातून गावकऱ्यांना हाक दिलती आणि सर्व शिरूर शहरातील गावकरी नेते मंडळी यांनी त्यांच्या हाकेला साथ देऊन या ठिकाणी पूरग्रस्तांना भूतो भविष्य 6 लाख रुपयाची मदत केली. आज पूर्ण गाव स्वामीजीला हाक देत आहे की बा आमचं संस्थान
आपलं संस्थान आपण सोडून जाऊ नका. आता आज थोड्याच वेळात नामदेव शास्त्री येणार आहेत. त्या ठिकाणी देखील गावकरी आम्ही पूर्ण एक जीवानी त्यांना मागणी करणार आहोत आणि विनंती करणार आहोत, आमचे स्वामीजी आम्हाला राहू द्या. बऱ्याच ठिकाणी देखील लोक मोठ्या प्रमाणामध्ये इथं येत आहेत, भाविक भक्त देखील दाखल होत आहेत. तुम्ही स्वामीजींना आज मागणी केली की स्वामीजी तुम्ही संस्थान सोडून जाऊ नका. त्याच्यानंतर अनेक लोक तिथं रडत होते, मागणी करत होते. तुमच्या काय भावना आहेत? संपूर्ण शहराचा आणि पंचक्रोशीचा आक्रोश थोड्याच वेळात या ठिकाणी होऊन जाईल. या ठिकाणी आक्रोश असा एक भावनेचा आक्रोश आहे. माता भगिनी असतील, लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, या ठिकाणी रीग लागायला सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळात तुम्हाला या ठिकाणी भरपूर असा मोठा जनसमुदाय दिसणार आहे. आमची एकच विनंती राहील, स्वामीजी आम्हाला इथंच पाहिजेत. विवेकानंद शास्त्रीजींनी हे जे रोपट लावलंय आणि हे 2025 हे वर्षच असं चाललंय. हर्ष देसारडा आपले त्यांनी 2 महिने शहर रडिलं, संन्यास घेतला त्यावेळेस. आता या पूरग्रस्तात 8 दिवस हे शहर रडत होतं आणि आता स्वामीजी चालले तर हे 8 दिवस झालं शहर रडत. आणि जर स्वामीजी इथं थांबले नाही, कमीत कमी महिनाभर तर ह्या शहराला काही सुधारायचं नाही. त्याच्यामुळं आमची एकच विनंती राहील, ह्या शहरातून शास्त्रीजीला आम्ही जाऊन देणार नाही, एवढीच आमची विनंती राहील. सिद्धेश्वर मंदिरावर आज मोठ्या प्रमाणाने मध्ये भाविक भक्त येत आहेत. कशा पद्धतीने आज नियोजन करण्यात आलंय? शास्त्रीजी देखील इथं येणार आहेत. काय मागणी करणार तुम्ही त्यांना? भगवानगडाचे महंत न्यायाचार्याकडे हीच शिरूर शहराची व पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मागणी आहे की तुम्ही न्यायाचार्य आहात, अगदी न्यायाचार्याप्रमाणेच तुम्ही सर्वांना न्याय देत आहात. आमच्या शिरूरकरांची एकच मागणी आहे की हरिभक्त पारायण स्वामी विवेकानंदजी शास्त्री महाराज आज फक्त जायचं म्हटल्यानंतर या शिरूर शहराची व पंचक्रोशीची काय अवस्था, दुरावस्था झाली. फक्त आदरणीय न्यायाचार्यांनी पाहिली तर त्यांचं सुद्धा हृदय असं पिळून टाकणारी ही घटना असेल. त्याचं कारण असं आहे की जे स्वामीजी आहेत त्यांनी या शिरूर शहरावर भरपूर प्रेम केलेलं आहे. आज ज्या ठिकाणी आपण उभा आहोत हे संस्थान आणि एक 15 ते 18 वर्षापूर्वीचं संस्थान म्हणजे हा परिसर पूर्ण जंगलासारखा होता. आणि स्वामीजीच्या माध्यमातून स्वामीजी एक असं व्यक्तिमत्व, ते फक्त टाळ आणि माळ घेऊन फिरत नाही, तर ते आजकाल ज्या व्हिजननुसार चालायचे अगदी त्याप्रमाणे शिक्षकी पेशा आहे त्यांच्याकडे, संतांचा पेशा देखील आहे आणि विकासाचं देखील त्यांच्याकडे एक चांगलं व्हिजन आहे. त्यामुळे स्वामीजी या शिरूर शहराला पाहिजेत, ते आम्ही कुठेही जाऊ देणार नाही असं गावकऱ्याच्या वतीने आम्ही तीव्र मागणी करू. तुमची काय मागणी आहे? आज स्वामीजी संस्थान सोडून जाणार आहे अशी माहिती कळाली होती. अनेक लोक संस्थानावर येत आहात. तुमच्या काय भावना? ग्रामस्थाच्या वतीने व पंचकृषीच्या वतीने मी एवढीच विनंती करेन की स्वामीजींनी या संस्थान सोडून जाऊ नये. नामदेव शास्त्री सुद्धा विनंती करतो की स्वामीजीला इथंच राहून द्यावी ही विनंती करतो. तुम्ही पाहिलं आज मोठ्या प्रमाणामध्ये सिद्धेश्वर मंदिरावर जे संत आहेत, महंत आहेत, स्वामी विवेकानंद शास्त्री महाराज यांना साकडं घालण्यासाठी आणि त्यांची समजूत काढण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधव आहेत, ग्रामस्थ आहेत व पंचक्रोशीमधील अनेक गावातील लोक आहेत, ते देखील ह्या सिद्धेश्वर मंदिरावर इथं येऊन स्वामीजींना विनंती करत आहेत की तुम्ही हे सिद्धेश्वर संस्थान सोडून जाऊ नका, इथंच थांबा. आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथं बॅनर देखील लावलेले आहेत. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने बॅनर देखील लावलेले आहेत की स्वामीजी तुम्ही हे गाव सोडून जाऊ नका, संस्थान सोडून जाऊ नका, आमचे स्वामीजी आम्हाला परत करा, असे देखील आशयाचे मोठ्या प्रमाणामध्ये इथं बॅनर लावलेले आहे. व लोकांची देखील मागणी आहे की स्वामीजी आम्हाला परत करा, आमचे स्वामीजी आम्हाला परत करा, अशी देखील मागणी मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. धन्यवाद. बाबांनी म्हणजे शास्त्री बाबांनीच हे रोपटं आम्हाला दिलेलं आहे. या रोपट्याने आमचं इथलं काय पलट केलेली आहे आमच्या संस्थानाची. आणि हेच स्वामीजी आम्हाला इथं राहावा, हेच आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं, सगळ्या शहराच्या पंचकृषी वतीने हीच विनंती आहे. आणि स्वामीजी आम्हाला हेच राहावं म्हणून कळकळीची विनंती स्वामीजीला महाराजांना. ज्यावेळी शिरूर कासार शहरावर सिंदफणा नदीचा महापूर आला होता, त्यानंतर नदीमध्ये जे नदीकाठचे जे लोक होते त्यांची देखील घर याच्यामध्ये वाहून गेले होते. त्यावेळेस स्वामीजींनी पुढाकार घेऊन या लोकांना मदत देखील केली होती. सगळ्यात मोठं स्वामीजींचा वाटा ह्याच्यात. सगळ्यात आधी स्वामीजी आले, सगळ्यात लोकांना सांगून सांगितलं. आणि स्वामीजीमुळे हे 10 जे गावातले आमच्या लोक आहेत शहरातले, यांनीच वर्गणी करून स्वामीजीच्या म्हणण्यावर 10 गोरगरीब लोकांनी सगळे देऊन गोरगरिबाचं पूरग्रस्तांची मदत स्वामीजी म्हणजे सगळ्या गावकऱ्यांनीच केली. पण स्वामीजीचा हात सगळ्यात मोठा आहे. आणि हाच स्वामीजी आमच्या शहराला सोडून जाऊ नये, आमच्या संस्थानाला सोडून जाऊ नये, ही कळकळीची विनंती आहे. आज अनेक लोक मंदिरावर येत आहेत, महिला आहेत,
लहान मुलं आहेत, त्याच्यानंतर वयोवृद्ध लोक आहेत. प्रत्येक जण स्वामीजींकडे मागणी करत आहे, रडत आहेत किंवा त्यांना अश्रू देखील अनावर होत आहेत. आणि स्वामीजी तुम्ही गाव सोडून जाऊ नका, संस्थान सोडून जाऊ नका, अशी देखील मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. याच्यात काय बदल होईल? नाही, व्हायलाच पाहिजे. खर तर स्वामीजींची नाळ लहान लेकरापासून माता भगिनी सर्वच शिरूर शहरातील लोकांसोबत जोडलेली आहे. ज्यावेळेस आपल्या शिंदफणा नदीला महापूर आला होता त्यावेळेस स्वामीजी पुढे येऊन स्वामीजींनीच एक व्हिडिओच्या माध्यमातून गावकऱ्यांना हाक दिलती आणि सर्व शिरूर शहरातील गावकरी नेते मंडळी यांनी त्यांच्या हाकेला साथ देऊन या ठिकाणी पूरग्रस्तांना भूतो ना भविष्य 6 लाख रुपयाची मदत केली. आज पूर्ण गाव स्वामीजीला हाक देत आहे की बा आमचं संस्थान, आपलं संस्थान आपण सोडून जाऊ नका. आता आज थोड्याच वेळात नामदेव शास्त्री येणार आहेत, त्या ठिकाणी देखील गावकरी आम्ही पूर्ण एक जीवानी त्यांना मागणी करणार आहोत आणि विनंती करणार आहोत, आमचे स्वामीजी आम्हाला राहू द्या. बऱ्याच ठिकाणी देखील लोक मोठ्या प्रमाणामध्ये इथं येत आहेत, भाविक भक्त देखील दाखल होत आहेत. तुम्ही स्वामीजींना आज मागणी केली की स्वामीजी तुम्ही संस्थान सोडून जाऊ नका. त्याच्यानंतर अनेक लोक तिथं रडत होते, मागणी करत होते. तुमच्या काय भावना आहेत? संपूर्ण शहराचा आणि पंचक्रोशीचा आक्रोश थोड्याच वेळात या ठिकाणी होऊन जाईल. या ठिकाणी आक्रोश असा एक भावनेचा आक्रोश आहे. माता भगिनी असतील, लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, या ठिकाणी रीग लागायला सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळात तुम्हाला या ठिकाणी भरपूर असा मोठा जनसमुदाय दिसणार आहे. आमची एकच विनंती राहील, स्वामीजी आम्हाला इथंच पाहिजेत. विवेकानंद शास्त्रीजींनी हे जे रोपट लावलंय आणि हे 2025 हे वर्षच असं चाललंय. हर्ष देसारडा आपले, त्यांनी 2 महिने शहर रडिलं, संन्यास घेतला त्यावेळेस. आता या पूरग्रस्तात 8 दिवस हे शहर रडत होतं आणि आता स्वामीजी चालले तर हे 8 दिवस झालं शहर रडत. आणि जर स्वामीजी इथं थांबले नाही, कमीत कमी महिनाभर तर ह्या शहराला काही सुधारायचं नाही. त्याच्यामुळं आमची एकच विनंती राहील, ह्या शहरातून शास्त्रीजीला आम्ही जाऊन देणार नाही, एवढीच आमची विनंती राहील. सिद्धेश्वर मंदिरावर आज मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्त येत आहेत. कशा पद्धतीने आज नियोजन करण्यात आलंय? शास्त्रीजी देखील इथे येणार आहेत. काय मागणी करणार तुम्ही त्यांना? भगवानगडाचे महंत न्यायाचार्याकडे हीच शिरूर शहराची व पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मागणी आहे की तुम्ही न्यायाचार्य आहात, अगदी न्यायाचार्याप्रमाणेच तुम्ही सर्वांना न्याय देत आहात. आमच्या शिरूरकरांची एकच मागणी आहे की हरिभक्त पारायण स्वामी विवेकानंदजी शास्त्री महाराज आज फक्त जायचं म्हटल्यानंतर या शिरूर शहराची व पंचक्रोशीची काय अवस्था, दुरावस्था झाली. फक्त आदरणीय न्यायाचार्यांनी पाहिली तर ही त्यांचं सुद्धा हृदय असं पिळून टाकणारी ही घटना असेल. त्याचं कारण असं आहे की जे स्वामीजी आहेत त्यांनी या शिरूर शहरावर भरपूर प्रेम केलेलं आहे. आज ज्या ठिकाणी आपण उभा आहोत हे संस्थान आणि एक 15 ते 18 वर्षापूर्वीचं संस्थान म्हणजे हा परिसर पूर्ण जंगलासारखा होता. आणि स्वामीजीच्या माध्यमातून स्वामीजी एक असं व्यक्तिमत्व, ते फक्त टाळ आणि माळ घेऊन फिरत नाही, तर ते आजकाल ज्या व्हिजननुसार चालायचे अगदी त्याप्रमाणे शिक्षकी पेशा आहे त्यांच्याकडे, संतांचा पेशा देखील आहे आणि विकासाचं देखील त्यांच्याकडे एक चांगलं व्हिजन आहे. त्यामुळे स्वामीजी या शिरूर शहराला पाहिजेत, ते आम्ही कुठेही जाऊ देणार नाही असं गावकऱ्याच्या वतीने आम्ही तीव्र मागणी करू. तुमची काय मागणी आहे? आज स्वामीजी संस्थान सोडून जाणार आहे अशी माहिती कळाली होती. अनेक लोक संस्थानावर येत आहात. तुमच्या काय भावना? ग्रामस्थाच्या वतीने व पंचकृषीच्या वतीने मी एवढीच विनंती करेन की स्वामीजींनी या संस्थान सोडून जाऊ नये. नामदेव शास्त्री सुद्धा विनंती करतो की स्वामीजीला इथंच राहून द्यावी ही विनंती करतो. तुम्ही पाहिलं आज मोठ्या प्रमाणामध्ये सिद्धेश्वर मंदिरावर जे संत आहेत, महंत आहेत, स्वामी विवेकानंद शास्त्री महाराज यांना साकडं घालण्यासाठी आणि त्यांची समजूत काढण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधव आहेत, ग्रामस्थ आहेत व पंचक्रोशीमधील अनेक गावातील लोक आहेत, ते देखील ह्या सिद्धेश्वर मंदिरावर इथं येऊन स्वामीजींना विनंती करत आहेत की तुम्ही हे सिद्धेश्वर संस्थान सोडून जाऊ नका, इथंच थांबा. आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथं बॅनर देखील लावलेले आहेत. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने बॅनर देखील लावलेले आहेत की स्वामीजी तुम्ही हे गाव सोडून जाऊ नका, संस्थान सोडून जाऊ नका, आमचे स्वामीजी आम्हाला परत करा, असे देखील आशयाचे मोठ्या प्रमाणामध्ये इथं बॅनर लावलेले आहे. व लोकांची देखील मागणी आहे की स्वामीजी आम्हाला परत करा, आमचे स्वामीजी आम्हाला परत करा, अशी देखील मागणी मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे.